हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 13. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 35व्या श्लोकाचं तात्पर्य 3ऱ्या पॅरेग्राफपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. हा देह म्हणजे जड तत्व आहे हे मनुष्याला समजू शकते. 24 तत्वांसह असणाऱ्या या देहाचे विश्लेषण करता येते. तर हा देह आहे तो या 24 तत्वांनी बनला आहे. पंचमहाभूत जी 5 असतात, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 तन्मात्रा आहेत. तन्मात्रा म्हणजे इंद्रिय विषय. तर अशा रीतीने हे झाले 20 अधिक मन, बुद्धी, अहंकार हे झाले 3. 20 अधिक 3 23 आणि अव्यक्त त्रिगुण असे 24 तत्व आहेत. त्यांनी हा देह बनलेला असतो. तर श्रील प्रभुपाद इथे समजवतायत की जर मनुष्याने या 24 तत्वांचा नीट अभ्यास केला तर तो मनुष्य या शरीराचे स्वरूप जाणू शकतो. त्याला या देहाचे विश्लेषण करता येते. पुढे वाचते आहे, शरीर हे स्थूल अभिव्यक्ती आहे, तर मन आणि मानसिक विकार या सूक्ष्म अभिव्यक्ती आहेत आणि जीवनाची लक्षणे म्हणजे या अभिव्यक्तींचा संयोग असतो. परंतु या सर्वांच्याही पलीकडे आत्मा असतो आणि त्याहून श्रेष्ठ परमात्मा आहे. आत्मा आणि परमात्मा हे भिन्न आहेत. आपण जाणतोय की हे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं असतं आणि त्यामुळे त्याला इथे म्हटलं आहे ही शरीर हे स्थूल अभिव्यक्ती आहे. आणि आपलं जे सूक्ष्म शरीर असतं ते मन, बुद्धी, अहंकाराने बनलेलं असतं. मनात मानसिक विकार असतात, जे आपण 6 आणि 7 श्लोकांमध्ये वाचलं होतं. 7व्या श्लोकात सुरुवातीलाच भगवंत म्हणतात इच्छा, द्वेष, सुख, दुःखम. तर हे मनाचे विकार आहेत. जीवनाची लक्षणं म्हणजे काय, तर हे शरीर असतं ते हालचाल करतं, क्रिया प्रतिक्रिया देतं. तर इथे म्हटलं आहे की आत्मा आहे तो या शरीराच्या पलीकडे आहे. म्हणजे हा सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, त्याच्या पलीकडे आत्मा असतो. हा आत्मा त्या देहात असतो आणि आत्म्याच्या चेतनेमुळे शरीर आहे, देह आहे तो कार्य करू शकतो. आणि परमात्मा आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. जीवात्मा एका शरीरात राहून त्या शरीराचा अनुभव घेतो, ते शरीर तो व्याप्त करतो. मात्र परमात्मा प्रत्येक शरीरात उपस्थित असतात आणि त्यांना प्रत्येक शरीराचं ज्ञान असतं. आणि म्हणून म्हटलंय की त्याहूनही म्हणजे या आत्म्याहूनही श्रेष्ठ परमात्मा आहे. आणि आत्मा आणि परमात्मा हे भिन्न आहेत. आत्मा हा अंश आहे, परमात्मा हा विभू अतिशय प्रचंड आहे. पुढे वाचते आहे, या भौतिक जगताचे संचालन जीव आणि 24 तत्वांच्या संयुक्तीकरणामुळे होते. तर हा जीव आहे तो या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करतो आणि हे भौतिक शरीर या 24 तत्वांनी बनलेलं असतं. आणि जीव या शरीरात राहून या भौतिक जगतात विविध कार्य करत असतो. पुढे वाचते आहे, संपूर्ण भौतिक सृष्टीची रचना ही आत्मा आणि भौतिक तत्वांच्या संयोगामुळे होते, हे जो पाहू शकतो आणि त्याचबरोबर परमात्म्याचीही स्थिती पाहू शकतो, तो आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो. तर हे सगळं ज्ञान या 13व्या अध्यायात दिलेलं आहे की आत्मा कशा रीतीने या भौतिक शरीरात 24 तत्वाने बनलेल्या शरीरात राहतो आहे. प्रत्येक शरीरामध्ये परमात्मा हा उपस्थित असतो. कशा रीतीने भौतिक तत्वांपासून आत्मा हा वेगळा आहे
आत्मा हा परमात्म्यापासून वेगळा आहे. परमात्मा हा सर्वज्ञ आहे, सर्व ठिकाणी उपस्थित असतो. तर हे सगळं जाणणारा व्यक्ती आहे तो आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यासाठी पात्र होतो. शेवटची ओळ आहे ती वाचते आहे. या गोष्टी चिंतन आणि अनुभूती करण्यासाठी आहेत आणि मनुष्याने आध्यात्मिक गुरुच्या सहाय्याने या अध्यायाचे संपूर्ण ज्ञान आत्मसात केले पाहिजे. तर श्रील प्रभुपादांच्या कृपेने भगवद्गीतेचे हे जे कठीण श्लोक आहेत ते आज आपण तात्पर्य वाचून नीटपणे समजून घेत आहोत. तर हे विषय जे आहेत हे एकदा वाचून आपल्याला कळणार नाही. ह्याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी वाचून स्मरण केल्या पाहिजेत आणि अनुभूती केली पाहिजे, म्हणजे अनुभव घेतला पाहिजे. हे ज्ञान आहे ते आपण स्वतः जाणून इतरांना पण सांगितलं पाहिजे आणि त्यानुसार आपण पण राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. केवळ शारीरिक स्तरावर राहून आपण आध्यात्मिक प्रगती करू शकणार नाही. आपण आत्मा स्तरावर राहिलं पाहिजे आणि अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांचा मार्गदर्शन नेहमीच स्वीकारून त्यानुसार आपण भक्तीत पुढे प्रगती केली पाहिजे. असं हे सगळं ज्ञान जेव्हा एखाद्या व्यक्ती जाणतो आणि भगवान श्रीकृष्णांची दृढपणे भक्ती करतोय तर त्याला परम लक्ष्याची प्राप्ती होते. तर अशा प्रकारे आपण 13व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. शेवटी लिहिलंय ते वाचते. या प्रकारे भगवद्गीतेच्या क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग या 13व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.